आत्मनमस्ते सगळ्यांना. नमस्ते नमस्ते आत्मनमस्ते. नमस्ते. नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अर्थातच सकाळपासून आजचा जादूचा दिवस आपण अनुभवला असेल आणि वर्षभर आपण असाच जादूचा दिवस अनुभवणार आहोत, बरोबर? आणि आपलं संपूर्ण वर्ष आपण ठरवलेले टार्गेट कंप्लीट होतील आणि या वर्षामध्ये आपण आपल्या संपूर्ण भविष्यासाठी जरी काही प्लॅन केले असतील तर त्या प्लॅनला खरं उतरण्याची ताकद, एनर्जी आपल्याला प्रार्थना करूया. अनुभवा जादूचा दिवस. काय होतं कालच्या सेशनचं नाव? अनुभवा जादूचा दिवस. आणि आज सकाळचा दिवस, नवीन वर्षाची सुरुवात आपण जादूमय दिवसाने केलेली आहे. असंच आपलं संपूर्ण आयुष्य जादूमयरित्या आपलं सर्व टार्गेट कंप्लीट करण्याकरता जाऊ असं मी सांगितलं. अगोदर तुमचे माईक सुरू होते म्हणून पुन्हा सांगते तेच. ओके, आज आपण वाचन करत आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण वाचन करत आहोत द राऊंड ऑफ वन यांचं द सिक्रेट जादू हे पुस्तक. आणि आजचा दिवस आहे 15व्या दिवसाची जादू काय आहे तर जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. जे मी नेहमी सांगत असते, प्रत्येक सेशन मध्ये सांगत असते की पॉझिटिव्ह एनर्जी सह जेव्हा जेव्हा आपण जुडत असतो तेव्हा तेव्हा आपल्या नातेसंबंधामध्ये आपण विचारही करू शकत नाही एवढा बदल होतो. सर्व नातेसंबंध अगदी छान व्हायला लागतात आणि हे व्हायला लागतात आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे, आपल्या एनर्जीमुळे, आपल्या असण्यामुळे, आपल्या विचार करण्याच्या शक्तीमुळे. आणि सेम तेच आपण आज शिकणार आहोत की जर का एखादे नातेसंबंध एखाद्या नात्यामध्ये आपण असं असू की बाबा काय म्हणतो ना आपण कधी कधी आपल्या नाना पाटेकर यांचा एक डायलॉग आहे, साला एक मच्छर आज, बरोबर ना? तर खरं तर ते मच्छर जे आहे ते ना एखाद्या व्यक्तीसाठी म्हणून वापरलेलं ते आहे. फक्त ते त्यांनी मच्छर हा शब्द वापरला आहे. कधी कधी काय होते, एखाद्या व्यक्तीच्या असण्यानं, एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वानं, एखाद्या व्यक्तीच्या शब्दानं किंवा एखाद्या व्यक्तीच्या कृतीनं आपल्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं होतं, बरोबर? उद्ध्वस्त होतं अनेक जणांचं आयुष्य एखाद्यामुळे. आणि मग आपण म्हणतो एवढ्या एक्स्ट्रीम लेवलवर जाण्याची मॅडम सेशन घेताना गरज आहे का? तर असे नातेसंबंध आपल्याला सुधारण्याची ताकद आपल्यामध्ये नसते. आणि कधी कधी ना ती समोरची बाजू, त्या समोरच्याचं म्हणणं, अनेक गोष्टी आपण समजूनच घेतलेल्या नसतात, माहीतच नसतात आपल्याला पुढची बाजू काय असेल. आपल्याला आपली बाजू दिसत असते, आपल्याला ती समोरची बाजू दिसत नसते, त्याला काय म्हणायचं हे. आणि मग असे नातेसंबंध आहे ना वर्षानुवर्ष बिघडलेले राहतात. आता हे बिघडलेले नातेसंबंध कसे दुरुस्त करायचे, कितपत दुरुस्त करायचे? आणि तुम्ही म्हणसाल मॅडम मग हे असे लोक आयुष्यामध्ये असतात त्यांच्यासोबतचे नाते सुधारण्याची गरज काय? आलाय ना प्रश्न? की मग एवढं जर कुठं काही वाईट असेल तर मग ती सुधारण्याची गरज काय? नातेसंबंध कुठलाही असो, कुठलंही नातं असो, त्या नात्याला अपूर्ण सोडून देता कामा नये, बरोबर? जसं गणित आहे, एक गणित पूर्ण सोडवा तर त्याचे मार्क्स मिळतात, आहे ना? त्या नात्याला अपूर्ण सोडून देतो आपण. अनेक वेळा समोरची बाजू न ऐकता किंवा जे काय असेल ते. आता बघा, जे नातेसंबंध आपण सुधारले नाहीत त्या नातेसंबंधाबद्दल आपल्या मनामध्ये खदखद आहे. जसं मी आता काही गोष्टी केल्या नसेल एवढं एक्स्ट्रीम लेवलवर कोणाच्या आयुष्यामध्ये झालेलं, बाबा माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं, पण कुठंतरी त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये वेदना झाल्या, त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये कुठंतरी मला अशी परिस्थिती आली की अनेक वाईट गोष्टींना तोंड द्यावं लागलं, किंवा त्यांच्या तशा वागण्यामुळे मला काय झालं, खूप वेदना सहन कराव्या लागल्या समाजाच्या, घरामधील किंवा बाहेर. कुठं माझी प्रगती थांबली, कुठं माझ्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तींच्या काही येण्यामुळे, काही वेळ येण्यामुळे, क्षरार्धात येण्यामुळे, किंवा काही काळाचं त्यांच्यासोबतचा जो संबंध होता तो असल्यामुळे माझी सामाजिक लेवल, माझी आर्थिक लेवल, किंवा कधी कधी आपण म्हणतो
की माझे मित्र तुटले. आपल्या मनामध्ये काहीतरी खंत असते. बरोबर? किंवा मी कुठं दुखावला गेलो किंवा कुठं मला अपघात झाला. ह्या अनेक साऱ्या गोष्टी असतात. मग तो अपघात वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो. तर मग त्या व्यक्तींना आपण नाही विसरू शकत. मग त्या व्यक्तींना आपण कोसत राहतो. कोसत राहिल्यामुळे काय होते, माझा शब्द जरा समजला का? त्या व्यक्तींना आपण दूषण देत राहतो. हां, आमची भाषा जरा थोडीशी समजून घ्या हां. तर त्या व्यक्तींना आपण काय करतो, तर दूषण देत राहतो. अ, दोष देत राहतो नेहमीच, की तुम्ही असंच केलं म्हणून असं झालं, तेव्हा त्याने तसं केलं म्हणून झालं आणि त्यामुळे काय होते, तर वारंवार आपण तो प्रसंग गिरवत राहतो. बरोबर? तो प्रसंग गिरवत राहिल्यामुळे इव्हन कधी-कधी काय होते, आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी अमुक-अमुक नसते केलेलं, त्यांनी तसं केलं असतं तर, त्यांनी मला अमक्या शाळेमध्ये टाकलं असतं तर, बरोबर? ही पण खंत असते. अनेक जणांची आपल्या आई-वडिलांबद्दल खूप सारी तक्रार असते. तेव्हा त्यांनी माझ्यासाठी काही केलं असतं तर, किंवा ते माझ्यासाठी एवढं कमावून ठेवलं असतं तर, किंवा मला माझे निर्णय स्वतः घेऊ दिले असते तर, किंवा माझ्या निर्णयामध्ये मला सोबत दिली असती तर, अशा अनेक साऱ्या गोष्टी. बरोबर? ही जर यादी वाचत गेलं ना, तर पूर्ण सेशन या यादीमध्ये होईल. अशा अनेक साऱ्या गोष्टी असतात. तर तेथे आपल्याला काय वाटते, की ते लोक चुकीचे आहेत. बरोबर? त्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असते, की समोरची व्यक्ती चुकीची आहे. पण जे काय असेल ते असेल आणि जे नसेल ते नसेल. आपल्याला काय करायचं आहे, हा जो विषय आहे आपल्या आतमध्ये जी कावकाव होत आहे, ती थांबवायची आहे. सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा उद्देश आजच्या सेशनचा. या नातेसंबंधामुळे जे काही माझ्या मनामध्ये सुरू आहे, माझ्या मनाची घालमेल होते, मला चुकीचे विचार येतात, मला नकारात्मक विचार येतात आणि त्या विचारांचा प्रभाव माझ्या इतर आयुष्यावर पडतो. माझा तो वेळ जसा जायला हवा तसा न जाता नकारात्मक विचारांमध्ये जातो. असं होत असल्यामुळे हे जे काही आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, तर हे आपल्याला थांबवायचं आहे आणि हे थांबवायचं असल्या कारणाने आपले असले नसले ते बिघडलेले कोणतेही नातेसंबंध असो, ते आपल्याला सुधारायचे आहेत. आता हे सुधारायचे कसे? तर हे आपल्यासाठी म्हणून सुधारायचे आहेत. आपल्याकडून सुधारायचे आहेत. समोरून काय रिस्पॉन्स येईल, काय नाही येईल, तो त्यांचा प्रश्न, नंतरचा प्रश्न तो. पण आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या एनर्जीज आहेत, आपल्याकडून ज्या स्टॉक झालेल्या आहेत, ह्या आपल्याला आपल्या इथून रिलीज करायच्यात, काढून टाकायच्यात ह्या नकारात्मक ऊर्जा, त्या नात्यासंबंधीच्या. ओके. अनेक जण पुढे आक्षेप घेणार होते, "मॅडम आम्हाला त्यांच्याशी बोलावंसं वाटत नाही, त्यांचं तोंड पाहावसं वाटत नाही." अमुक, तमुक, तमुक आणि आता तुम्ही आम्हाला काय सांगताय? म्हणून मी सांगते आहे, मी असं तुम्हाला काही करायला सांगत नाहीये, जी तुमची इच्छा नाहीये. तुम्हाला एवढं करायला सांगते आहे, मी म्हणजेच अर्थात लेखिका, की जी आपल्याला खरोखर शक्य आहे आणि आपण ही कृतज्ञतेची जादू हे व्रत कोणासाठी घेतलं आहे? सामाजिक लेव्हलवर, आर्थिक लेव्हलवर माझी स्वतःची प्रगती व्हावी. बरोबर आहे. आता नातेसंबंध सुधारा यासाठी माझ्या नातेवाईकांची भरभराट व्हावी, यासाठी आपण हा विचार करत नाही आहे. आपण हा विचार करत नाही आहे, की माझ्या नातेवाईकांना आनंद मिळावा. तर सगळ्यात पहिला उद्देश हा आहे, की मला जे काही आहे सुख, आनंद, खुशी, माझा योग्य वेळ, माझा जसा जायला हवा ना आयुष्याचा जो आनंद मी घ्यायला हवा, तो मी घेणार. आणि आणि आपोआपच मी, माझं कुटुंब, माझे सर्व नातेवाईक ते सगळे आनंदाचे क्षण उपभोगतील. त्यांच्याकडून मला माझ्यासाठी येणाऱ्या एनर्जीज पॉझिटिव्ह येतील आणि माझ्याकडून जाणाऱ्या सुद्धा त्यांना पॉझिटिव्ह जातील. याकरिता म्हणजेच काय, तर पहिला उद्देश मी स्वतः आणि त्यानंतर माझ्या त्या नातेवाईकांसंदर्भातचा. काय? आपले नातेवाईक आपले दुश्मन नसतात. पहिली गोष्ट तर. पण काही कारणामुळे, काही शब्दांमुळे कधी-कधी काय होते, तर त्यांना जे म्हणायचं आहे ना, ते आपल्याला समजत नाही आणि आपले शब्द आपल्याला योग्य पद्धतीने मांडता येत नाही. असं काहीतरी झाल्यामुळे सुद्धा अनेक गोष्टीच्या अडचणी येत असतात. ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला बाहेर निघायचं आहे. हे बाहेर निघण्यासाठी आपण हा जो काही आहे तो अट्टहास करत आहे. कळलं सगळ्यांना? तर जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. कन्सेप्ट फार वेगळा वाटत असला किंवा फार असा कठीण वाटत असला ना, तर तरीही तसं नाहीये. आजचं प्रॅक्टिकल प्रत्येकाला तेवढ्याच मनापासून मनोभावे करायचं आहे. जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. जर तुमचे नातेसंबंध तापदायक किंवा बिघडलेले असतील, तुमचा हृदयभंग होऊन
हा विषय तर मी घेतलाच नाही हां. ब्रेकअप झालेला विषय बिलकुल घेतला नाही. कारण तो सहजपणे सगळ्यांच्या मनात आलाय. आहे ना. तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी झाला आहात. दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग असेल किंवा कोणत्यातरी गोष्टीबद्दल तिला किंवा त्याला तुम्ही दोषी ठरवत असाल, तर कृतज्ञतेने तुम्ही त्यामध्ये बदल घडवून आणू शकता. मग ती व्यक्ती तुमचा नवरा असो, बायको असो, भाऊ, बहीण असो, मुलगा असो, मुलगी असो, जोडीदार असो, एखादा साहेब असो, व्यवसायामधील ग्राहक असो, कामाच्या ठिकाणचा सहकारी असो, सासू-सासरे असो, आई-वडील असो, मित्रमंडळी असो, शेजारी असो किंवा किंवा आपण समाजामध्ये वावरत असताना अचानक एखाद्या व्यक्तीसोबत आपलं एखाद्या ठिकाणी आपण शॉपिंगला जातो. तिथं एखाद्यासोबत संबंध असतात. म्हणजे काय तर छोटे-मोठे. बरोबर कुठलंही नातं असो. जेथे कटुता निर्माण झालेली आहे, त्या नात्यामध्ये आपण कृतज्ञतेच्या जादूने बिघडलेल्या, अवघड झालेल्या नात्यामध्ये सहजपणे सुधारणा घडवून आणतो. बघा, आपले नातेसंबंध केव्हा बिघडतात? जेव्हा बिघडतात ना, तेव्हा नात्यांमध्ये कोणतीतरी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असते. जसं की अ, खरं तर तेव्हा त्या व्यक्तीबद्दल, ज्या व्यक्तीबद्दलचे आपले संबंध खराब झाले आहेत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता कमी झालेली असते, प्रेम कमी झालेलं असते. बरोबर? त्यांच्याबद्दलचा विश्वास थोडासा कमी झालेला असतो. असंच होते. आपलेपणा कमी झालेला असते म्हणजेच विश्वास कमी झालेला असते. त्याऐवजी आपण काय करतो त्यामध्ये अ, कृतज्ञता न ठेवता त्या व्यक्ती आणि आपण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याबाबत त्या समोरच्या व्यक्तीलाच त्याचा किती दोष आहे ना, हेच शोधायमध्ये आपण गर्क असतो. बरोबर? याचाच अर्थ आपल्यामध्ये कृतज्ञतेचा अंश नसतो त्या नातेसंबंधात. दुसऱ्यावर जेव्हा आपण दोषारोप करत असतो, तेव्हा खरं सांगू नातेसंबंध कधी सुधारत नाही आणि आयुष्यात कधीही सुधार घडून येणार नाही. "तू तशी, तू तशी, तू तसं वागला नसता तर, तू असं म्हटलं नसतं तर." हा जो तू म्हणत असताना ना, हे बोट जसं लहानपणापासून आपण शिकलेलं आहे. दुसऱ्याला एक बोट दाखवलं ना, की 3 बोटं आपल्याकडे असतात. असं शिकलोय ना, सेम. जोपर्यंत आपण दुसऱ्याला दोष देणार, तोपर्यंत नाते अजून बिघडत जातील आणि नातेसंबंध बिघडण्याचं हेच मोठं कारण आहे. आणि जेवढे आपल्या आजूबाजूचे नाते समृद्ध नाही आहेत, जेवढ्या जास्त लोकांसोबत आपलं बिनसलेलं आहे. माझं याच्यासोबत जमत नाही, त्याच्यासोबत जमत नाही, त्याच्यासोबत जमत नाही. असं जोपर्यंत आहे ना, ज्या नात्यामध्ये असं काही आहे, त्या व्यक्ती ती व्यक्ती खरंच गरीब आहे. असं पाहिजे, की माझं ना खूप लोकांसोबत खूप छान जमतं. कारण नातेसंबंध जेवढे सुदृढ असतील, तेवढं आपण समृद्ध असतो. मग ते कुठलेही असो. मग ते ऑफिसमधले असो, शेजारचे असो, सगळ्याच लोकांसोबत आपले संबंध चांगले पाहिजे. आपले संबंध वाईट होतात याचा अर्थ काय? तर कृतज्ञता कमी पडते. कळलं? जेव्हा कृतज्ञता कमी पडते, तेव्हा आपले नातेसंबंध खरोखर भरपूर बिघडलेले असतात. पण लक्षात ठेवा, कृतज्ञतेचा वापर जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा तुम्ही प्रयोग इथून करता. स्वतःकडून करता. त्यांच्यासाठी कृतज्ञता तुम्ही स्वतः व्यक्त करता आणि तुम्हाला अनुभव येईल, आज जर का तुम्ही कृतज्ञतेची कृती व्यवस्थित प्रकारे केली, तर पुढच्या काही दिवसामध्ये ज्या लोकांसाठी ती कृतज्ञता व्यक्त केली ना, त्या लोकांचे आणि तुमचे संबंध तुम्ही काहीही न करता खरोखर चांगले व्हायला लागतील. आणि हेच शेअरिंग तुम्ही मला 28व्या दिवसपर्यंत करसाल, हा मला पूर्ण विश्वास आहे. फक्त ती शेअरिंग करण्याची ताकद तुमच्यामध्ये असावी किंवा तुम्ही तुमच्या अनुभवाच्या यादीमध्ये नक्कीच लिहिसाल, की हो, माझे हे बिघडलेले नातेसंबंध सहजपणे दुरुस्त झाले. मला वाटलं पण नव्हतं, की त्यांच्याकडून माझ्याबद्दल एवढं वाईट त्यांचं मत नाहीये. हे मला समजलंही नव्हतं. मला असं वाटत होतं, की बाबा ते माझ्याशी बोलणारच नाहीत. पण नाही. किंवा मला त्यांची खूप भीती वाटत होती किंवा मला ना त्यांच्याबद्दल खूप राग होता. पण खरंच त्यांच्या मनात नव्हतं एवढं मॅडम. असं तुम्ही बोलू शकाल. मॅडमला किंवा आणखी कोणाला कुटुंबामध्ये किंवा स्वतःला तुम्ही ते थोडंसं स्वतःचं निरीक्षण करून ठरवू शकाल, की "अरे हो,
हे खरं आहे. तर अशा प्रकारे नातेसंबंध आपल्याला सुधारण्यामध्ये मदत होते. बघा, आपले आत्ताचे रिलेशन्स असो, नातेसंबंध असो किंवा भूतकाळामधील असो, दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या भावनांना आपल्या मनामध्ये जर आपण थारा दिला असेल, तर कृतज्ञतेच्या आचरणाने तो काढून टाकला जातो. दुसऱ्या व्यक्तीबद्दल जर वाईट भावना असतील, तर त्या काढून टाकायच्या असतात. बघा, एक लक्षात घ्या, मनामध्ये राग बाळगणे दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातात कोळशाचा जळता निखारा ठेवून धरून ठेवण्यासारखं आहे आणि चटका लागतो तो स्वतःलाच. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल राग मनामध्ये ठेवता, तो राग म्हणजे काय? तर तुम्हीच तुमच्या हातामध्ये ठेवलेला जळता निखारा होय. हातामध्ये जर तुम्ही तुमच्या जळता निखारा ठेवला, तर चटका कोणाला लागेल? माझ्या हातात नाहीये मी ठेवलेला. मला माझ्या मनामध्ये कोणाबद्दलच राग नाहीये. कारण मला माहिती आहे, मी जेवढाही राग करेल कुठल्याही व्यक्तीबद्दल, त्या व्यक्ती तो चटका मला लागणार याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून मी तो राग सोडून दिलेला आहे. गौतम बुद्धांनी असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या वाईट भावना तुमचं आयुष्य जाळून टाकतील, पण कृतज्ञतेने मात्र ह्या भावना संपवून जातील. उदाहरणार्थ जसं की काही लोकांचा डिव्होर्स झालेला असतो. अ, जो तुमच्या मुलांमुळे एखादा आपण तरीही अगोदरचा जो जोडीदार असतो, तो जोडीदार तुमच्या मुलांमुळे तुमच्याशी जोडला गेला आहे. पण तुमचे आणि त्याचे नातेसंबंध चांगले नाहीयेत. मे बी उदाहरणार्थ सांगते. सेशन करणारे अनेक जण आहेत. तर जर का आधीचा जोडीदार आहे आणि तो तुमच्या मुलांमुळे तुमच्यासोबत जोडला गेला आहे, पण आता तुमचे आणि त्याचे नातेसंबंध चांगले नाहीत. तुमच्या मुलांकडे पहा. तुमचा आधीचा जोडीदार नसता तर ती जिवंत राहिली नसती. तुमच्या मुलांचं आयुष्य ही तुम्हाला मिळालेली केवढी मौल्यवान देणगी आहे. तुमच्या मुलांकडे पहा आणि त्यांच्या आयुष्यासाठी तुमच्या आधीच्या जोडीदाराचे रोज आभार माना. याच बरोबर नातेसंबंधात शांतता आणि सलोखा कसा ठेवावा यासाठी कृतज्ञतेचे सर्वात महत्वाचं साधन त्यांच्या आयुष्यात कसं वापरावं याची शिकवण तुम्ही मुलांना तुमच्या उदाहरणावरून द्या, की संयम कसा ठेवता येतो, शांतता कशी ठेवता येते. अनेक वेळा असं होते, की जोडीदारासोबत भांडण आहे त्याचा जो राग, त्रागा असतो तो मुलांवर निघतो. बरोबर? असं होतं. तर ते न व्हावं यासाठी आवर्जून लेखिकांनी हे उदाहरण दिलेलं आहे. तुमचे नातेसंबंध संपुष्टात आल्याने तुमचा हृदयभंग होऊन तुम्ही दुःखी आहात. अशा वेळी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने तुम्ही तुमच्या वेदनेत बदल घडवून आणू शकता. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा कृतज्ञता तुमच्या भावनिक वेदनेचे रूपांतर झपाट्याने आनंदात करते. पाहिलं तुम्ही काय फायदा होतो तर? कृतज्ञतेने त्या समोरच्या व्यक्तीला काय फरक पडेल हे नंतर. पहिले माझ्या वेदनांचं रूपांतर आनंदामध्ये होते. मी तेवढा क्षण, तेवढा वेळ आनंदामध्ये राहते. मनातली जखम भरून जाते. माझ्या आई-वडिलांची गोष्ट हे त्याचे परिपूर्ण उदाहरण आहे, असं लेखिका सांगतात. लेखिकांचे आई-वडील प्रथमदर्शनीच एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले. त्या क्षणापासून ते एकमेकांबरोबर असण्यासाठी ते कृतज्ञ होते आणि त्यांनी लेखिकांच्या आई-वडिलांचा विवाह हा त्यांनी पाहिलेला सुंदर विवाह होता. पण तरीही जेव्हा लेखिकांचे वडील वारले, तेव्हा त्यांच्या आईला अत्यंत दुःख झाले आणि खरं तर ते समजण्यासारखंही होतं. काही महिने असेच दुःखामध्ये घालवल्यानंतर त्यांनी जादुई शक्तीचा वापर करायला सुरुवात केली. असं सुद्धा अनेकांच्या आयुष्यामध्ये झालेलं आहे, की जोडीदार आहे ना, मधातच सोडून जातो. बरोबर? भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी. ऐकली आहे ना आपण? एखादा जोडीदार आहे ना, सगळ्या आणाभाका घेतलेल्या असतात, पण शेवटी त्याचं आयुष्य अर्ध्या मधातच संपून जाते. आणि ना अनेक जणांचं हे पण असते, "का मेलास तू? तू सोडून गेला ना म्हणून माझ्यावर केवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या आल्या. तू आज नाहीयेस, मी कसं जगतेय? तुला काय?" अनेक वेळा आपण असं पण कोसतो. अनेक वेळा मी लोकांना असं पण कोसताना पाहिलेलं आहे. तो किंवा ती. बरोबर आहे. आता शब्द काही पण येईल. तो येईल, ती येईल. प्रत्येक वेळेस एकच शब्द नका गृहीत धरून घेऊ. जो गेला ना तो सुखामध्ये आहे. जो मागे आहे त्यालाच सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात. त्याला सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या टाकाल्या. तू मस्त शांततेने गेला, माझ्यावर सगळं टाकून अनेक, 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 अनेक दोष, दूषणं दिल्या जातात. बरोबर? होते असं? अनेक. मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याला दोष, 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 दोष दिला जातो. का? तर तुझा मृत्यू झाला म्हणून. कधी तो मृत्यू अपघाती असतो, कधी तो
एखाद्या आजाराने असतो, कधी व्यसनामुळे असतो. तू व्यसन केलं नसतं तर तू मेला नसता. बरोबर? पण जन्म आणि मृत्यू थांबवण्याची ताकद कोणामध्ये आहे का? नाही. सगळं काही करता येईल, पण जन्म आणि मृत्यू नाही थांबवता येत. कोणालाच कोणाचा बदलता येत नाही. त्यामुळे आपण जे दोष देतो ते आपल्याला थांबवायचे आहेत. ते दोष दिल्यामुळे कोणाला त्रास होतो? तुम्ही जे बोलता त्या भावना त्या गेलेल्या माणसापर्यंत पोहोचतात? नाही. पण त्याचे आणि आपले संबंध किती खराब होतात. जेव्हा मृत्यू झालेल्या एखाद्या व्यक्तीचा आपण विचार करतो आणि आपण त्याच्याबद्दल काय-काय बोललो, हा जर विचार केला ना एकट्यामध्ये, तर मग भीती वाटायला लागते. बरोबर? मग नंतर आपण पूजापाठ करतो, की त्याच्या आत्म्याला परत शांती मिळावी. अनेक गोष्टी आहेत. विषय वाढवले ना तर खूप वाढवत जातात. त्यामुळे तुम्हाला सांगते, की आपण ना बोलण्यामध्ये आणि त्रागा व्यक्त करण्यामध्ये एवढी घाई असते ना प्रत्येकाची, सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतेय मला. मला माहिती आहे कोणाचे वडील सोडून गेले म्हणून कोणी काही बोललं आहे, कोणाचा जोडीदार सोडून गेला म्हणून कोणी काही बोललाय. अनेक ठिकाणी आहे ना. जिवंत लोकांबद्दल तर आहेतच, पण मृत्यू झालेल्या लोकांबद्दलही आपल्याला खूप साऱ्या तक्रारी आहेत. तर या तक्रारीचा परिणाम काय होऊन राहिला? काय होऊन राहिला या तक्रारीचा परिणाम? त्याचा त्रास आपल्याला होऊन राहिला. लेखिकांच्या आईनी काय केलं? असंच केलं. प्रचंड दुःख, वेदना असताना काय कृतज्ञता व्यक्त करावी? मॅडम आता इथं मला पण अनेक जण म्हणतात, "मॅडम एवढ्या टेन्शनमध्ये काय ती कृतज्ञता येणार?" अरे बाबा, तीच तर आपली परीक्षा आहे. तेच तर आपल्याला करायचं आहे. आणि लेखिकांच्या आईनी जादुई शक्तीचा वापर केला. वेदना असताना सुद्धा कृतज्ञतेची जादू वापरायला सुरुवात केली आणि त्यांनी त्यांच्या वडिलांबरोबर म्हणजे त्यांच्या जोडीदाराबरोबर घालवलेला प्रत्येक आनंदाचा क्षण आठवला. आणि यानंतर एक मोठं पाऊल उचललं म्हणजे भविष्यातील कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहता येईल याचा विचार त्या करू लागल्या. म्हणजेच काय तर भूतकाळामधल्या चांगल्या गोष्टी त्यांनी आठवल्यामुळे त्यांना भविष्याचा विचार करण्याची, भविष्यामध्ये आनंद येऊ शकते, खुशी येऊ शकते या सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव झाली आणि त्या आनंदात राहायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर मग त्यांना आहे ना एकामागे एक चांगल्या गोष्टी सापडायला लागल्या. आणि मग त्यांच्या आईसमोर पुन्हा स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या संधीचा जादूने वर्षाव झाला. आनंदाचं जीवन पुन्हा एकदा समृद्ध झालं आणि पुन्हा नवं आयुष्य मिळवून दिलं. आजच्या जादूच्या कृतीने आपल्याला काय करायचं आहे? बघा, आपल्याला हा जो जळणारा निखारा, मग तो कोणाच्याही नात्यासंबंधातला असो बरं काय. बघा, मी आता सगळे उदाहरणं घेतली आहेत जवळ-जवळ. आपला जोडीदार असेल, अगोदरचा असेल, एखाद्या व्यक्तीवर आपण खूप नितांत प्रेम करत होतो, पण त्याच्यामुळे आपली बदनामी झाली. मग आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्या काही घटना घडल्या, असा काही विषय असेल किंवा आपल्या आई-वडिलांबद्दलचा आपला राग-द्वेष असेल किंवा आणखी कोणाबद्दलचा असेल. मे बी कोणतंही नातं असू शकते इथे. तर या प्रत्येक नात्यासंबंधामध्ये तुम्ही जो जडता निखारा हातामध्ये घेऊन फिरत आहात आणि त्याचे जे चटके स्वतःला लागत आहेत, बरोबर? या चटक्यांचं रूपांतरण आपल्याला च्या जादुई शक्तीने या जडत्या निखाऱ्यांचं जे रूपांतर आहे, हे सोन्यामध्ये करायचं आहे. असं आपल्याला करायचं आहे. आणि या ना तुम्हाला जे कुठलं नातं पहिलं घ्या. ज्या नात्यामध्ये तुम्हाला सुधारणा व्हावी असं वाटते, कोणतंही एक घ्या. प्रश्न निर्माण झालेल्या मे बी एखादं नातं तुटलं असेल, त्यासंबंधित तुमच्या मनामध्ये असेल असं किंवा एखादं नातं तुटण्यावर असेल किंवा एखादं नातं तुटलं तर नाहीये, पण दररोज त्याच्यामध्ये धुसफूस सुरू आहे. बरोबर. राग सुरू आहे. दररोज सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलंय. दररोज त्याच्यामध्ये चालू आहे तू. असं एखादं नातं आहे, की बाबा जे आहे ना मला मागच्या आठवड्यामध्ये एक ताई म्हणे, "मॅडम त्याला ना मी पाहिलं पण ना, की पण मला ना मारावसं वाटते." आपल्या रेकीच्या सेशनमधला विषय आणि पण ना तोच माझा दवाखान्याचा खर्च करतो, सगळं करतो, माझ्यावर प्रेम पण करतो. त्यांचाच जोडीदार आणि खरोखर या अशाच एनर्जीच्या शब्दांनी, अशाच कृतज्ञतेच्या जादुई शब्दांनी आणि रेकीमय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर, ब्रह्मांडाशी जोडल्यानंतर त्यांचा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह झाला. तर असे अनेक सारे उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. आपण या जादुई शक्तीचा, या कृतज्ञतेच्या जादूचा अ, अनुभव घेऊया आणि कितीही बिघडलेले संबंध असू देत, बघा तुम्हाला त्यामध्ये बदल कसा जाणवतो. तर मला कधी-कधी ना हसू यासाठी येतो, की जेव्हा-जेव्हा ती व्यक्ती
माझ्या समोर येते ना, हे उदाहरण सांगत असताना येथे प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह झाला आणि तुमच्यापैकी कोणी मला ते समोर दिसलं, की तुमच्या तिकडून हसू तुम्हाला येतो आणि तुम्हाला हे समजते, की अरे हां, माझ्यासोबत असं झालं आहे. ते बघून मला खरंच मनाला असं इकडनं पण समजते, की अरे हां. तर म्हणून बघा, आपण सगळ्यांनी अनुभव घेतले आहेत आणि अजूनही या कृतज्ञतेच्या जादूचा आपल्याला अशाच प्रकारे वापर करायचा आहे. बघा, ज्या नात्यामध्ये प्रश्न आहे किंवा नातं तुटलं आहे किंवा तुटण्याच्या वाटेवर आहे, या एका नात्याचा विचार करा. ती व्यक्ती सध्या तुमच्या आयुष्यात आहे, की तिच्याशी पूर्वी तुमचं नातं होतं आणि आता मात्र तुमच्या आयुष्यात नाही. याचा काहीही परिणाम या कृतीवर होणार नाही. हां, आवर्जून. मे बी एखाद्याला असं वाटते, "मॅडम माझा घटस्फोट झाला आहे आणि आता त्या माणसासोबतचं माझं जे रिलेशन होतं किंवा जे काय होतं त्याच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त केली आणि पुन्हा जर ती व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आली आणि पुन्हा जर काय माझ्या चालू आयुष्याला काही त्यामुळे प्रॉब्लेम झाला तर तसं नाही होणार." असं काहीही होणार नाही. आपण आपल्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या स्वास्थ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. बरोबर? आपल्याला काही त्या व्यक्तीसोबत जाऊन बोलायचं नाही. म्हणून नातेसंबंध निवडत असताना तुम्ही कुठलंही निवडू शकता. आणि योगायोग असा की सेशन अटेंड करणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये ज्या प्रश्नाचं आता मी उत्तर दिलं आहे, ते लाईव्हमध्ये काही लोक आहेत. त्यामुळे नका टेन्शन घेऊ. सगळ्या गोष्टी बरोबर होतील. बघा काय करायचं आहे, एका जागेवर शांत बसायचं आहे. ज्या व्यक्तीची निवड केलेली आहे, त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता का वाटते, अशा 10 कारणांची यादी तयार करा आणि जरा मागे वळून बघा, या नात्याचा इतिहास बघा. त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात किंवा या नात्यामधून तुम्हाला महत्त्वाचं असं काय मिळालं होतं. कुठलीही व्यक्ती असो, त्या व्यक्तीच्या सोबतचं जे नातेसंबंध असते, ते आपलं थोडंसं घट्ट यासाठी होते किंवा त्या व्यक्ती आपल्या आयुष्यात यासाठी काही दिवस राहिलेल्या असतात, की काहीतरी त्यामध्ये क्वालिटीज असतात त्या. कितीही आज रोजी नातेसंबंध बिघडले असतील किंवा कितीही आपला वाद झाला असेल, तरीही अशी या जगातली कोणतीतरी व्यक्ती आहे काय, की तिच्यामध्ये फक्त आणि फक्त दुर्गुण आहेत? आहे का? नाही. जर या ब्रह्मांडाने एक-एक व्यक्ती पाठवली आहे, तर त्यामध्ये गुणही पाठवले आहेत आणि दुर्गुणही पाठवले आहेत. कुठलंही नातं असो, त्या नात्यामध्ये आपण चांगले क्षणही अनुभवलेले आहेत आणि चुकीचे क्षणसुद्धा अनुभवलेले आहेत. बरोबर? म्हणून या व्यक्तीमध्ये काय चांगलं आहे हे लिहा आणि त्या नात्यामधून खरोखर मला काय मिळालं? जे काही एवढ्यातलं एवढं चांगलं मिळालं असेल ना, ते शोधा आणि ते गुण या यादीमध्ये लिहा. ही यादी करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे हे संबंध ज्यावेळी बिघडले किंवा संपलेले नव्हते ना, त्या काळामध्ये जा. जेव्हा भांडण झालेलं नव्हतं आणि हे नातेसंबंध जर कधीच चांगले नसले ना, तरी आणखी एक नीट विचार करा आणि प्रयत्न करून बघा. कारण त्या व्यक्तीमध्ये काहीतरी गुण असणारच असतातच. कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, हे ठरवण्यासाठी ही कृती नाही करायची आहे. तिनं काही तुमच्या बाबतीत केलं, तुम्हाला काय वाटतं याचा काही संबंध नाहीये. ती व्यक्ती काय म्हणाली होती, तिनं काय केलं नाही, तिने काय करायला हवं होतं, तिने कुठली जखम दिली याच्यासाठी नाही ही कृती. आणि ती व्यक्ती माझ्यासोबत असायलाच हवी आता, अशी पण नाही ही कृती. फक्त काय आहे, प्रत्येक नातेसंबंधामध्ये अगदी बिघडलेले असले, तरीही त्या नातेसंबंधामध्ये काहीतरी सोनेरी क्षण असतात आणि ते तुमचे नातेसंबंध तुमचं आयुष्य समृद्ध करत असतात. जसं-जसं या नात्यातील आठवणींच्या खाणीमध्ये तुम्ही शोधत जाल, खणत जाल ना, चांगल्या क्षणाचं सोनं तुम्हाला सापडेल आणि हे क्षण लिहून काढा. त्या व्यक्तीला संबोधित करा. तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. जसं की मी कृतज्ञ आहे त्या व्यक्तीचं नाव कशासाठी आहे? समजा आपण त्या व्यक्तीचं नाव घेऊया आणि आपण जो काळ एकत्र घालवला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपला विवाह जरी टिकला नाही, तरी त्यापासून मी खूप काही शिकले. आज माझ्यात समज आली आहे. आपल्या विवाहापासून मी जे शिकले त्याचा उपयोग मला आज अनेक नातेसंबंधामध्ये होत आहे. किंवा आपला विवाह टिका म्हणून तू हर तऱ्हेने जे प्रयत्न केले, लग्नानंतर काही वर्ष आपण एकत्र राहिलो यासाठी. ही लेखिकाने एका व्यक्तीची ती स्टोरी दिली आहे. अशा अनेक साऱ्या गोष्टी.
आपल्या मुलांबद्दल किंवा आताचा जो जोडीदार आहे, त्या जोडीदाराबद्दल काही अनबन असेल, तर आपल्या मुलांबद्दल मी तुझे आभार मानते, कारण तुझ्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. बरोबर? प्रत्येक दिवस त्यामुळे माझा आनंदामध्ये जातो. मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. आणि ज्यावेळी मुलांकडे बघण्यासाठी घरी राहत होते, त्यावेळी मेहनत करून, जास्त तास काम करून तू मुलांचा सांभाळ केलास किंवा तू मला मुलं सांभाळायला मदत केलीस, यासाठी अनेक गोष्ट मुलं वाढतानाचे आपले क्षण आठवा. आपण एवढंच नव्हे तर कधीतरी दुःखामध्ये, आजारामध्ये आपल्याला मदत मिळाली का? ते बघा. जे काही असेल ते आपल्या आयुष्यामध्ये या व्यक्तीसोबत घालवलेला जो काही क्षण असेल, जो क्षण आपण आनंदामध्ये घालवला किंवा या क्षणामुळे आपल्याला काहीतरी मिळालं बाबा, असं जेथे-जेथे वाटलं, तेथे-तेथे त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. बरोबर? आणि या व्यक्तीबद्दल आपल्याला कुठं आधार वाटतो, काय गरज आहे या नात्याची, आपल्या आयुष्यामध्ये कशी गरज होती आणि खरंच काय म्हणूया आपण, की या नात्यामधून मला क्षणार्धाचा जरी आनंद मिळाला असेल, क्षणार्धाचा, तरीही तो लिहा. कारण कोणतंही असं नातं नाहीये, की त्या नात्यामध्ये आपण एकत्र येत असताना फक्त दुःख आहे म्हणून कोणी येईल का हो? एखादी व्यक्ती आवडली नाही म्हणून कोणी त्यांच्यासोबत संबंध ठेवील का हो? नाही ठेवणार ना. बरोबर. कुठेतरी आनंदाचे, सुखाचे क्षण किंवा कुठेतरी स्वार्थ आहे. त्याशिवायच कोणी कोणासोबत राहील ना. बरोबर. मग स्वार्थ म्हणजे काय तर फायदा. कुठलं अनेक नात्यांमध्ये फक्त स्वार्थापोटी पण असतात. पण ते नातं असताना मला त्याचा काय फायदा झाला? हे शोधा आणि तुझ्यामुळे हा मला फायदा झाला. ते मे बी कधी-कधी एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा फायदा व्हावा यासाठी अनेक सारे नाते केलेले असतात तयार. तर त्या नात्यामधून आज नसेल, पण तरीही आज खूप बिघडले असतील, पण तरीही तेव्हा तुझ्यामुळे मला हे मिळालं, हे लाभलं, यासाठी त्याबद्दल कृतज्ञ राहा. हे का? तर हे यासाठी, की जेव्हा आपण एखाद्या नात्याबद्दल कृतज्ञता का वाटते हे 10 प्रसंग लिहून काढतो, त्यानंतर आपल्याला खूप बरं वाटायला लागतं आणि या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये कुठलीही वाईट भावना उरणार नाही, कटुता उरणार नाही. अशा अंतिम टोकापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. कारण 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 असं, की या ज्या नकारात्मक भावना त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये होत्या, या भावनांमुळे आपल्या आयुष्याचं नुकसान होतं. हे लक्षात ठेवा. हे नातं वेगळं असतं, जोपर्यंत त्या व्यक्तीविषयीच्या कटू भावना तुमच्या मनातून संपूर्णतः नष्ट होत नाहीत, तोपर्यंत या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी कदाचित तुम्हाला या जादूच्या कृतीच्या अनेक दिवस पुन्हा-पुन्हा वापर करावा लागेल. तुम्ही जर सध्याच्या नातेसंबंधात सुधारणा घडवून आणण्यासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर कराल, तर तुमच्या डोळ्यादेखत त्या नातेसंबंधामध्ये विलक्षण बदल झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. कृतज्ञतेने नातेसंबंधात बदल घडून येण्यासाठी एकच व्यक्ती लागते, पण जी व्यक्ती कृतज्ञतेचा वापर करते, तिला संपूर्ण आयुष्य त्याचा लाभ होतो. ज्या व्यक्तीचा आणि तुमचा आता संपर्कही नसेल, अशा गतकाळातील व्यक्तीबरोबर नातेसंबंध सुधारण्यासाठी जर तुम्ही या जादूच्या कृतीचा वापर केला, तर आता तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी कटुता जाऊन शांतता, आनंद निर्माण होतो. आणि त्याच वेळी तुमच्या सध्याच्या आयुष्यातल्या इतर नातेसंबंधातही जादूने सुधारणा होते. बघा, आपण कृतज्ञता एका नात्यासाठी व्यक्त केली आणि बाकीचे नातेसंबंध आपल्याला सुधारायला लागतात. भविष्यात एखाद्या नातेसंबंधात अशी आव्हानात्मक जर का परिस्थिती निर्माण झाली ना किंवा होण्याची शक्यता आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर या जादूच्या कृतीचा वापर करायचा. हे लक्षात ठेवा. नातेसंबंधात निर्माण होणाऱ्या अडचणी ही कृती केल्यामुळे वाढणार नाहीत. त्याऐवजी या नातेसंबंधातील जादूच तुम्ही वाढवाल. मग ते कुठलंही नातं असू देत. बरोबर? आणि मी एका नेक्स्ट लेव्हलला जाऊन तुम्हाला आवर्जून सांगेल, जेव्हा ते एक नातं आपण सुधारण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रत्येक नात्यासंबंधी आपल्या मनामध्ये राग असतो, द्वेष असतो, भीती असते, क्रूरता असते, त्या नात्यासंबंधी कुठेतरी
दोषाची, द्वेषाची, गिल्ट म्हणू शकतो आपण, दोषाची भावना, स्वतःच्या दोषाची भावना असते. तेव्हा आपण या सगळ्या भावनांमधून जसं आपण निघतो ना, तसं आपले बऱ्यापैकी पोटाचे आजार बरं व्हायला लागतात. ह्या ज्या नकारात्मक ऊर्जा आपल्या आतमध्ये फसलेल्या असतात ना, ह्या ऊर्जा आपल्या पचन शक्तीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. आणि म्हणून मी आवर्जून सांगत असते, की ज्याही काही सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी कोणासाठी आहेत? माझ्यासाठी आहेत. मला यामधून बाहेर निघायचंय. मला या एनर्जी कडून बाहेर निघायचंय. मला स्वतःमध्ये बदल करायचा आहे. मला माझं आयुष्य आनंदाने घालवायचं आहे आणि म्हणून मी या कृतीचा अभ्यास करत आहे. काही वेळेला असं होतं, की आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती असतं, की ती आपलं वाईट चिंतते किंवा आपल्याबद्दल खूप वाईट पसरवते, आपल्याबद्दल वाईट काही कृती करते, जसं जादूटोणा असं. हे आपल्याला कळलेलं असतं. तरी मग त्या व्यक्तीबद्दल जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, हं. की आपण त्याच्याबद्दल चांगलं मनात हे करतो. पण त्या माणसाची ही वृत्ती बदलते का? की त्याला असं कधी वाटायला लागतं, की ही व्यक्ती आपण हिचं वाईट बघतोय. पण हे आपण आता करू नये. हे असं बदल त्याच्यात होतात. बरं. आता या गोष्टीला आहे ना, दोन्ही दृष्टीतून मी तुम्हाला उत्तर सांगते. एक तर आपण कृतज्ञतेच्या भावामध्ये आहे. कृतज्ञतेचं व्रत आपण घेतलेलं आहे. त्यामुळे त्या व्यक्ती माझ्यासाठी वाईट आहेत. हा विचार आपल्याला माहिती आहे, की ठीक आहे ती तशी आहे. बरोबर. पण ती तशी आहे. कधी-कधी ती व्यक्ती तसं पण करत नसते, तरीही आपल्याला असं वाटते, की ती तशीच आहे. बरोबर. बरोबर. आणि त्या व्यक्तीच्या विचारांना आपण दुजोरा देत आहे. असं करून त्याच्यापासून दूर राहून त्याच्यासोबतचे संबंध न सुधारून किंवा आता सांगितलं आहे त्याबद्दलचे चांगला विचार, कृतज्ञता न ठेवून. कारण जे तुम्ही पेराल तेच उगवेल. आता तुम्ही परत काय पेरत आहे त्या व्यक्तीबद्दल? ती व्यक्ती कशी आहे? तशी आहे. मग त्याला व्हायब्रेशन कसे जाऊन राहिले? पुन्हा तसेच. बरोबर. त्या व्यक्तीचं मत माझ्याबद्दल चांगलं केव्हा होणार? जेव्हा इथून जाणारी एनर्जी, जेव्हा इथून जाणारे व्हायब्रेशन चांगली असतील. सेम फ्रिक्वेन्सी एकमेकांना मॅच करते. हे माहिती आहे ना तुम्हाला? इथून जाणारी फ्रिक्वेन्सी कशी आहे त्याची? तुमच्याकडे फ्रिक्वेन्सी आहे, ती व्यक्ती वाईट आहे. बरोबर आहे. ती व्यक्ती अजून वाईट होते, अजून वाईट वागायला लागते. त्या व्यक्तीमध्ये बदल व्हावा, त्याची एनर्जी हळू-हळू चांगली व्हावी, याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला त्याच्याबद्दल चांगला विचार करायला सुरुवात करावा लागेल. तुम्ही जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीबद्दल चांगला विचार करायला सुरुवात करसाल, तेव्हा काय होणार? तेव्हा तेव्हा तुमच्या एनर्जीमुळे त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये नक्की बदल होईल. आणि बघा पुन्हा-पुन्हा सांगते त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल हो किंवा ना हो, इकडे काय होणार आहे? इकडे तुम्ही चांगला विचार केल्यामुळे जर आता तुम्ही हीलर आहात तर तुम्हाला माहिती असायला हवं ऑरा. आपला ऑरा स्ट्रॉंग राहतो. आणि जेव्हा तुमचा बरोबर. ऑरा स्ट्रॉंग आहे ना, जेव्हा तुमचं आभामंडळ स्ट्रॉंग आहे, तेव्हा कोणताच बाहेरचा प्रयोग तुमच्यावर इफेक्ट करत नाही. यामागचा हा सगळ्यात मोठा उद्देश. लोकं जेव्हा घाबरतात, लोकं जेव्हा नकारात्मक विचार करतात, तेव्हा त्यांचा ऑरा आहे ना, तेव्हा तो लूज झालेला असतो आणि तेव्हाच त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीचा अटॅक होऊ शकतो. समजलं? दोन्ही बरोबर. दृष्टीतून समजलं ना? रिअली. येस. हो. येस. तुमचा ऑरा स्ट्रॉंग होणं हे नितांत गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? हा तुमचा सबकॉन्शियस माइंड योग्य पद्धतीने प्रोग्रामिंग होण्यासाठी, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे हे समजण्यासाठी, तेच घडण्यासाठी आणि आणि माझा ऑरा स्ट्रॉंग व्हावा, माझं आभामंडळ स्ट्रॉंग व्हावं यासाठी आहे. हे सगळं मेडिटेशननी पहिलं होतं. बरोबर ना? आणि दुसरं आपण त्या व्यक्तीबद्दल चांगल्या विचारांनी. माफी. मग मेडिटेशनचा सगळ्यात मोठा नियम काय? जर तुम्ही नियमित मेडिटेशन करत आहात आणि तुम्ही लोकांना माफच केलं नाहीये, तुमच्या मनामध्ये तेवढाच लोकांबद्दल राग आहे, द्वेष आहे, तर माहितीये का? तर तुम्ही कितीही मेडिटेशन करा, त्या मेडिटेशनचा तुम्हाला तेवढा रिझल्ट येत नाही. थोडा पुरता येतो, फक्त थोड्या वेळापुरता. म्हणून मेडिटेशन आणि कृतज्ञतेचा भाव हा सोबत असावा लागतो. लोकांना माफ करावं लागतं आणि ते माफ होत नाही, करू शकत नाही म्हणून आपण रेकीमध्ये सुद्धा आणि इथं सुद्धा वेगवेगळ्या टेक्निक्स वापरतोय.
ती आपल्याला करण्याची वृत्ती आपल्यामध्ये यावी, तेवढी ताकद आपल्यामध्ये यावी, हा यामागचा उद्देश आहे. म्हणून म्हणते की कृतज्ञतेची जादू ही तुम्हाला आतून बदलवेल. एकमेकांना हे सहाय्य करणार मेडिटेशनला तुम्हाला. मॅडम, पण लोक कोणी फायदा नाही घेणार का अशा लोक? म्हणजे एक माझ्या मनातला प्रश्न आहे हां. की आता होत राहिलं तर समोरचा व्यक्ती मूर्ख समजून फायदा घेत राहू शकतो. नाही, जर नाही. समोर आपण माफ करत गेलो. तुमच्या लक्षातच नाही आलं. माफ मनातून करायचं आहे. बाहेरच्या जगात करायचं असं नाहीये. समजा एखादी व्यक्ती आहे, तिने आपल्याला काहीतरी वाईट कर्म केले त्याचे आणि मग आपण ती केस पोलीस स्टेशनला द्यायला हवी, असं भौतिक जगामध्ये ठरलेलं आहे. बरोबर? मग तुम्ही भौतिक जगामध्ये जे हवं ते करा त्याच्यासोबत, बाहेरच्या जगामध्ये. पण तुम्ही एनर्जी मनाने माफ. आणि स्वतःच्या विचारामध्ये त्याला माफ करा. जे हं. तुमच्या डोक्यामध्ये दिवसभर कावकाव चालू असते ना, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, ही कावकाव थांबवा. हा याचा अर्थ आहे. हं. अच्छा. ओके. हं. हां, तुम्हाला आतून माफ करायचं आहे. बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला हवे ते निर्णय तुम्ही घेऊ शकता. समजलं? हं. तुम्ही ना हं. माफ करा हो. हे ना पुन्हा ऐका. पुन्हा तुम्ही समजून घ्या काय करायचं आहे. आता मागचा जोडीदार त्याच्याशी जाऊन बोलायला नाही सांगितलं. तर काय सांगितलं हं. आहे, की मला या नात्यामध्ये काय-काय छान मिळालं हे बघायचं आहे. कोणासाठी बघायचं आहे? माझ्यासाठी बघायचं आहे. माझ्या आयुष्यामध्ये चांगला बदल व्हावा यासाठी करायचं आहे. हे जे सेशन आहेत, हे सेशन मला, तुम्हाला, जे कोणी करत आहेत यांना स्वतःसाठी करायचे आहे, स्वतःकरिता करायचे आहेत. ही गफलत करूच नका, कुठेच नका करू, की यामुळे समोरच्या व्यक्तीपर्यंत मी जाईल. तर नक्कीच सगळ्यांना समजलं असेल, भौतिक जगामध्ये, बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना आपल्याला हवं ते आपण करू शकतो. हवं त्या प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो. पण आपल्याला लोकांना अंतर्मनामधून माफ करायचं आहे. ही कृतज्ञता आपल्याला आपल्या आतमध्ये आणायची आहे. बरोबर? ते नातं जर सुधारायचं आहे, तर आपल्याला त्याला व्हायब्रेशन चांगल्या द्यायचे आहेत. आपल्या माइंडमधून ते लोकं डिलीट जर करायचे असतील, त्यांच्याबद्दलच्या नकारात्मक भावना डिलीट करायच्या असतील, आपलं आरोग्य आपल्याला सुधारायचं असेल, तर हे करावं लागेल. असं ते असते. हे ना, हा सगळ्या गोष्टीचा सराव आहे ना, आपण सरावामध्ये आल्यानंतर होत असते. एका दिवशी म्हटलं ना लोकांना माफ करा, तर होत नाही. माफ करा हे सेशन मी सारखे अनेक दिवस घेत असते. माहिती आहे का तुम्हाला, कर्मफळ, कर्मबंधन ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही शिकसाल, ज्याबद्दल तुम्हाला माहिती होईल ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचा अभ्यास केल्यानंतर अनेक गोष्टी क्लिअर होतील. तुम्ही नकारात्मक विचार केल्यामुळे तुमच्याच आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. ती दोरी खंड करायची आपल्याला. नकारात्मक विचारांची. स्वतःला बदलायचं आहे. स्वतःसाठी सगळं. आणि हे सगळं प्रोग्रामिंग करावं लागते या सबकॉन्शियस माइंडला. या सगळ्या गोष्टीमधून ते होणार तुमचं. बरोबर? ह्या सेशनमधून, ह्या जादूच्या प्रयोगांमधून. आणि ज्यांनी कोणी अजून काही सेशन मिस केले असतील त्यांनी पुन्हा ऐका. तुम्हाला पीडीएफ दिलेली आहे. ती पीडीएफ बघा. आणि प्रयोग करा. एक-एक प्रयोग करून तर बघा. मग समजेल तुम्हाला, की अरे हो, याचा अर्थ असा आहे. एक वेळ सेशन ऐकल्यानंतर नाही होत, हेच सेशन परत ऐका. जेव्हा तुम्ही परत ऐकसाल तेव्हा तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. चला, तर आपण आहे ना आता कृती समजून घेऊया. आणि या सगळ्यामुळे पहिलं होते, आपला ऑरा स्ट्रॉंग होतो. आपलं आरोग्य सुधारायला मदत होते. जे काही सेशन आहेत, ज्याला कोणाला माफ करायचंय त्याच्या जवळ जाऊन त्याला काही सांगायची गरज नाहीये. लक्षात घ्या. हं. प्रत्यक्ष कोणाशीच आपल्याला बोलायचं नाहीये. आपल्याला वही पेन घ्यायला सांगितलेल्या लेखिकांनी आणि ते नोट करायचं आहे. जादूने सुधारा तुमचे संबंध, नातेसंबंध. आजची कृती काय आहे? तुमच्या वरदानांची मोजदाद करा. म्हणजेच काय, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय-काय चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत अजून, हे मोजा, हे लिहा. आणि आणि त्या वरदानांची यादी करा. लिहा म्हणजेच यादी करा. आणि या प्रत्येक वरदानाबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, ही कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला सुधारणा कराव्याशा वाटणाऱ्या अशा एका बिघडलेल्या नात्याची निवड करा. एका.
कोणतंही एक नातं घ्या आणि समस्या निर्माण झाली आहे, तुटलं आहे, जे कोणतं नातेसंबंध असतील ते. एका जागी शांत बसा. त्या व्यक्तीबद्दलचे नातेसंबंध सुधारावे म्हणून जिची निवड केली आहे, तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त कराव्याशा वाटणाऱ्या 10 गोष्टींची लेखी यादी करा. रात्री ती यादी करा आणि त्या व्यक्तीचं नाव लिहा आणि म्हणा, "मी कृतज्ञ आहे" आणि कशासाठी हे लिहा. पुन्हा रात्री झोपायच्या अगोदर आपला हा जादूचा दगड आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि आज दिवसभरामध्ये जे जे काही चांगलं झालेलं आहे त्याबद्दल आपल्याला या दगडाला सांगायचं आहे आणि या कृतज्ञतेच्या भावामध्ये आपल्याला झोपी जायचं आहे. नक्कीच सकाळी आपोआपच आता आपल्याला सवय झालेली आहे. सकाळी उठता बरोबर अंथरुणामध्येच आपली कृतज्ञतामय, जादूमय सकाळ होत असते. आजचा दिवस आपल्याला मिळाला याबद्दल आपोआपच आपली कृतज्ञता व्यक्त होते आणि त्याच कृतज्ञतेच्या भावामध्ये प्रत्येक अनुभवा जादूचा दिवस आजचं जे सेशन आपण घेतलं होतं, आज सकाळपासून जी कृती आपण केली, हे दररोज आपल्या मनामध्ये आता सुरू ठेवा, की आजचा दिवस मला कसा घालवायचा आहे आणि आजच्या दिवसाचं माझं प्लॅनिंग काय आहे ते पूर्णपणे यशस्वी झालं, असा विचार करा सकाळच्या वेळेस आणि बघा तुमचा संपूर्ण दिवस कसा जातो. तर नक्कीच मी तुम्हाला कोणाला तरी आजच्या दिवसाचा अनुभव विचारेल, कारण आजची मी कृती तुम्हाला करायला सांगितली होती. कोणी आजची कृती केली सकाळी? आणि आजचा दिवस कसा गेला ते सांगा. आजची कृती मी केली. मी हं. दिवसभर आज सकाळीपासूनच पूर्ण चांगलेच विचार केले. चांगलंच आता घडणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि मला खरंच माझा आजचा दिवस खूप छान गेला. खूप काहीही एकही तक्रार करणारी गोष्ट घडली नाही. अगदी छान दिवस सुरू झाला आणि आत्तापर्यंत अतिशय छान आहे आणि मी झोपणार पण अगदी छान मूडमध्ये. कारण खूपच एकही असं म्हणजे अगदी मी प्रवास केला आज. तेव्हा सुद्धा मला लगेच गाड्या मिळाल्या. जी माणसं भेटली त्यांच्याशी चांगलं बोलणं झालं. कुठेही चिडचिड झाली नाही. कुठेही कसला त्रास झाला नाही. अगदी खूप सुंदर दिवस गेला. म्हणजे खरोखर आजचा 1 जानेवारीचा दिवस इतका जादुई गेला, की आता ह्याच्यावर मी पूर्ण वर्ष आशेवर नक्कीच राहू शकते, की आता माझं अख्खं वर्ष पूर्ण छान जाणार आहे. खूप सुंदर गेला आजचा दिवस आणि हां. खरोखर जादुई दिवस होता आजचा आणि तो माझ्या स्मरणात राहील इतका छान गेला. खरंच. थँक यू प्रज्ञा. शेअरिंग केल्याबद्दल. थँक यू. आपल्या शेअरिंगमुळे त्याच्यामुळे. इतरांना सुद्धा प्रोत्साहन येऊन प्रत्येक दिवसाची अशीच तुम्ही कृती करता आणि त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण सगळेजण नेहमीच सेशनला अटेंड राहता. इव्हन अनेक जण फक्त व्हिडिओची वाट बघत आहेत. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आत्मा नमस्ते. नमस्ते.